नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा, या परीक्षेला आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. अंतिम 72 तासांचा यशस्वी प्लॅन मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण या शेवटच्या 72 तासांमध्ये नेमकं अभ्यास आणि त्याचे पुनरावलोकन कसं करावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टप्प्यावर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता नवीन काय अभ्यास करायचा. तर संपूर्ण अभ्यासक्रमाचं रिव्हिजन कसं करायचं आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी शेवटचे दिन कसे वापरायचे, असा प्रश्न एक परीक्षार्थी म्हणून आपल्याला असतो. तर मित्रांनो, शेवटचे 3 दिवस हे नवीन शिकण्याचं नसून केलेल्या अभ्यासाला परीक्षेच्या दृष्टीने मजबूत करण्याचे दिवस आहेत. तर आज आपण TET पेपर 1 आणि 2साठी अंतिम 72 तासांचा जो परफेक्ट प्लॅन आहे त्याच्यावर आपण थोडंसं चर्चा करूया. सर्वात पहिली गोष्ट आहे की आपण आता नवीन विषयाला सुरुवात करू नका, कारण यापूर्वी अभ्यास जो केला आहे त्याच घटकांवर आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आपण कोणतंही नवीन पुस्तक वाचू नका, नवीन नोट्स तयार करू नका, कोणत्याही कठीण नवीन टॉपिकमध्ये अडकू नका. आपण यापूर्वी जो अभ्यास केलेला आहे त्याचाच विचार करा. आता फक्त महत्त्वाच्या संकल्पनांचं रिव्हिजन करा, मागील प्रश्नपत्रिकेचा सराव करा, चुका झालेल्या असतील तर त्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठीचा प्रयत्न करा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. तर हे महत्त्वपूर्ण बाबी जर आपण केल्यात तर आपलं निश्चितच यश आपल्याला मिळू शकतं. या गोष्टींवर आपण लक्ष द्या. मग आपण काय करायचं आहे की उरलेले जे 3 दिवस आहेत त्याच्यामध्ये जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचं टार्गेटेड रिव्हिजन करायचं आहे. हा घटक सर्वाधिक स्कोरिंग करण्यासाठी महत्त्वाचा आहे. यासाठी रिव्हिजन करताना यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्यानुसारच आपण जो अभ्यास केलेला आहे, बालविकासाचे टप्पे, पियाजेंची संज्ञानात्मक विकास थेरी, वायगॉत्स्कीची सामाजिक विकास सिद्धांत, कोलबर्गचा नैतिक विकास सिद्धांत, थॉर्नडाईकचा प्रयत्न आणि चुका सिद्धांत, पावलोचा अभिजात अनुबंधन सिद्धांत, स्किनरचं क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांत, बांदुराच्या निरीक्षणातून अध्ययन सिद्धांत, बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व, समावेशक शिक्षण, मूल्यमापन पद्धती, NCF 2005 आणि NEP 2020 याचं थोडंसं रिव्हिजन करा. यानंतर मागील प्रश्नपत्रिकांवर आधारित काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. दुपारच्या सत्रात आपण जर अभ्यास करायचा म्हटला तर रिव्हिजन म्हणून पहिल्या दिवशी आपण दुपारून मराठीचे घटकांवर थोडंसं फोकस करा. जसं व्याकरणाचे नियम आहेत, शब्दसंपत्ती, वाक्यशुद्धी, उतारा आकलन, भाषा अध्यापन पद्धती या घटकांवर थोडंसं ओव्हरलुकिंग करा. त्यानंतर इंग्रजीमध्ये आपण थोडेसे रिव्हिजन करा. इंग्रजीमध्ये सुद्धा ग्रामर रूल्स, टेन्स, आर्टिकल, प्रेपोजिशन, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन्स असे जे सोपे ग्रामर्सच्या घटक आहेत त्या घटकांवर थोडंसं सराव करा. दररोज किमान 50 भाषा प्रश्नांचा सराव करा, भाषेचे, इंग्रजीचे आणि मराठीचे सुद्धा. याच्यातून आपल्याला ॲक्युरसीकडे जाता येतं. हा आपण पहिल्या दिवसाच्या दुपारपर्यंतचा. संध्याकाळी थोडंसं आपण गणिताकडे बघूया. गणितात नवीन उदाहरणे न घेता महत्त्वाचे सूत्र पहा. जी आपण उदाहरणं यापूर्वी सोडवू शकत होतो त्यांची रिव्हिजन करा. सर्वात सोपे जे घटक आहेत जसं संख्या पद्धती, अपूर्णांक, दशश, टक्केवारी, नफा तोटा, वेळ आणि काम, मापन, भूमिती हे जे महत्त्वाचे घटक आहेत त्याची थोडीशी रिव्हिजन करा. याच्यातून जे महत्त्वाचे आणि सोपे घटक आपल्याला जमतात त्याची उदाहरणांचा थोडासा सराव करा. नवीन एखादी गोष्ट आपण शिकण्याचा प्रयत्न करू नका. उदाहरणार्थ आपल्याला वेळ आणि काम या प्रश्नांची उत्तर सोडवता येत नाही तर ते समजून घेऊ नका. जी प्रश्नांची उत्तर आपल्याला यापूर्वी सोडवता येत होती त्या प्रश्नांकडे थोडंसं वेळ द्या. रोज 30 ते 40 प्रश्न गणिताचे सुद्धा सोडवा. दुसरा दिवस म्हणजे परीक्षेच्या 2 दिवस आधी आपल्याला सराव आणि चुका सुधारणा दिवस करायचा आहे. तर आपण एक TETची पूर्ण प्रश्नपत्रिका वेळेत सोडवा. दुसऱ्या दिवसाचा म्हणजे आपण हा प्लॅन शुक्रवारी जर करायचा म्हटला तर शुक्रवारी आपल्याला TETची एक प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवायला सुरुवात करा. ही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर मी त्याची लिंकसुद्धा देईल. ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 2013 पासून तर 2025 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्या डाउनलोड करून प्रिंट आपण करू शकतात. उत्तर सूचीसुद्धा 2024 आणि 25ची उपलब्ध आहे. नंतर ते आपल्याला तपासतासुद्धा येऊ शकतात. स्वतःला परीक्षा परिस्थितीमध्ये ठेवा की आता आपल्याला 2 दिवसानंतर परीक्षा द्यायची आहे. त्या डेमो व्हर्जनमध्ये आपल्याला प्रत्यक्ष डेमो करताना वेळ लावून डेमो करणं गरजेचं असतं. त्या दृष्टीने आपण तयारी करा.
पेपर झाल्यानंतर पेपर तपासताना फक्त गुण पाहू नका की हे बरोबर हे चुकीचं, हे बरोबर हे चुकीचं. तर ते गुण पाहिल्यानंतर आपण चुका कुठल्या झाल्यात ते समजून घ्या. तर चुका शोधा. प्रश्न समजला नाही का म्हणून आपलं उत्तर चुकलं किंवा आपण तो स्किप केला. संकल्पना विसरली का, तर ती संकल्पना आपण थोडीशी वाचून घ्या. घाई झाली का, वेळेचं मॅनेजमेंट काही चुकलं का, त्याच्यावर पण फोकस करा. चुकीच्या प्रश्नांची एक अंतिम रिव्हिजन लिस्ट तयार करा की आपण कोणत्या प्रश्नांमध्ये जास्त चुकतो आहोत. ती रिव्हिजन लिस्ट आपल्याला शेवटच्या क्षणीसुद्धा तयार करता येते. परिसर अभ्यासाचे अंतिम रिव्हिजन या दिवशी पण करा. पेपर झाल्यानंतर सर्व रिव्हिजन केल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये दुसऱ्या दिवशी अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, स्वच्छता, वनस्पती, प्राणी, पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्ती, परिसर अभ्यास, अध्यापन या घटकांचं थोडीशी रिव्हिजन करा. इयत्ता 3री ते 5वीच्या पुस्तकातील चित्रे, संकल्पना आणि उपक्रम पहा. 3री ते 5वीची जी पुस्तकं आहेत यावर्षी नवीन आलेली जी खास करून इयत्ता 3री आणि 4थीची पुस्तकं आहेत त्यांचीच चित्र, संकल्पना पण समजून घ्या. 5वीच्या पुस्तकातले पण समजून घ्या. याच्यावरसुद्धा आपल्याला काही प्रश्न येऊ शकतात. आता अंतिम दिवस जो असेल आपला 3रा दिवस म्हणजे शनिवारचा, परीक्षेच्या 1 दिवस आधीचा, तर फायनल रिव्हिजन आणि मानसिक तयारीसाठी हा दिवस आपला महत्त्वाचा असेल. तर या दिवसाची तयारी आपल्याला करताना सकाळी फक्त शॉर्ट नोट्स पहा. आपण जे यापूर्वी अभ्यास करताना शॉर्ट नोट्स काढले असतील त्याचं वाचन करा. त्याच्यातले सिद्धांत, व्याख्या, सूत्रे, महत्त्वाचे मुद्दे पहा. दुपारच्या वेळेस किमान 50 ते 100 निवडक प्रश्नांचे MCQ प्रश्न सोडवा. नवीन कठीण प्रश्न घेऊ नका, कारण आता आत्मविश्वास वाढवण्याची वेळ आहे. तर आता नवीन कठीण प्रश्न घेतले तर आपला आत्मविश्वास पुन्हा कमी होईल. त्यासाठी जे प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतात असे प्रश्न सोडवा. संध्याकाळी परीक्षेची तयारी करा की आपल्याला उद्या सकाळी आपल्याला पेपरला जायचं आहे. त्यासाठीची तयारी, आपल्याला प्रवेशपत्र आपण प्रिंट केलं आहे का, त्यासोबत आवश्यक साहित्य आपल्याला काय घेऊन जायचं आहे, परीक्षा केंद्राची माहिती आपल्याला आहे का, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, त्यासाठी सोबत असणारं आपलं बाकीचे प्लॅनिंग आपल्याला करायचे आहेत. आपलं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल. साधारणतः परीक्षेच्या बाबतीमध्ये बिफोर जाणं गरजेचं आहे. पेपरच्या पहिला पेपर समजा 11 वाजता असला तरीसुद्धा 8-8:30 वाजेपासून फ्रिस्किंगची सुविधा झालेली आहे. म्हणून वेळेवर परीक्षेच्या केंद्रावर पोहोचा. अतिशय ताणतणाव न घेता आपण वेळेत पोचलो तर आपण मेंटली मानसिक तयारी आपली होत असते. ती तयारी पण आपल्याला आदल्या दिवशी मानसिकरित्या करायची आहे. पेपर सोडवण्याची अंतिम रणनीती तयार करा. रात्री झोपण्यापूर्वीच आता आपल्याला रणनीती तयार करायची की मी उद्या पेपर कसा सोडवणार. की सुरुवातीला 1 ते 150 प्रश्न आहेत. त्या 150 प्रश्नांमध्ये मी पहिली फेरी घेईल. जे प्रश्न मला पूर्ण खात्रीचे आहेत ते आधी सोडवा. म्हणजे 1 ते 50मध्ये जे प्रश्न येतात ते सोडवायचे आहेत. जे येत नाही ते स्किप करायचे आहेत. समजा पहिल्या फेरीमध्ये आपण 150 पैकी 70 प्रश्न सोडवलेत, तर त्याच्यातला जो वेळ असेल आपला तो वेळ वाचतो आणि मग स्किप राहिलेले दुसऱ्या फेरीमध्ये विचार करून सोडवायचे प्रश्न घ्या. ज्या प्रश्नांना विचार करायचा आहे, कॅल्क्युलेशन करायचे आहेत, ते प्रश्न दुसऱ्या फेरीमध्ये घ्या. गणिताचे प्रश्न असतील किंवा काही बौद्धिक विचार करून प्रश्न सोडवायचे असतील ते प्रश्न दुसऱ्या फेरीमध्ये घ्या. आता अशी वेळ असेल की पहिल्या फेरीमध्ये 70-80 प्रश्न, दुसऱ्या फेरीमध्ये 40 प्रश्न, 110 ते 120 प्रश्न आपल्या आता दुसऱ्या फेरीपर्यंत संपले पाहिजेत. आणि तिसऱ्या फेरीसाठी आपण काही 25-30 प्रश्न आहेत की अजून आपल्याला शंका आहे, ते प्रश्न आपल्याला थोडंसं पाहावे लागतील. त्याला वेळ असेल तर आपण ते कॅल्क्युलेशनपर्यंत पोहोचा आणि व्यवस्थित विचार करून ते प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आणि याच्यात विशेष गोष्ट निगेटिव्ह नसल्यामुळे आपल्याला 100% प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत हाही विचार ठेवा. अचूकता वाढवण्यासाठी शेवटच्या टिप्स देईल मी आपल्याला की प्रश्न पूर्ण वाचा. बऱ्याचदा प्रश्नांमध्ये नाही, चुकीचे, योग्य नाही हे शब्द असतात. हे आपण दुर्लक्षित करतो की खालीलपैकी या गोष्टीचे यात कोणती गोष्ट नाही आणि आपण नाही न वाचता होय आहे असं समजून त्याचे उत्तर लिहित असतो. तरी 3 शब्द जाणीवपूर्वक लक्ष देऊन वाचा. एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. जो प्रश्न आपल्याला सहज अटेम्प्ट होतो तो पटापट सोडवा. कोणत्याही प्रश्नावर वेळ जास्त घालवू नका. अंदाजाने उत्तर देताना 2 पर्याय कमी करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एलिमिनेशन सिस्टीममध्ये करता येतं की 4 पैकी 2 पर्याय हे नाही आहेत, आता उरलेले 2 आहेत आणि 2 पैकी 1 द्यायचे. त्यावेळेसच आपण तो विचार करा. म्हणजे आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना अशा पद्धतीने गेलो तर योग्य उत्तरापर्यंत पोचतो. 3 दिवसाचं अंतिम लक्ष्य आहे. आपला पहिला दिवस असेल रिव्हिजन मजबूत करणे, दुसरा दिवस असेल क्वेश्चन प्रॅक्टिस आणि चुका सुधारणा, तिसरा दिवस असेल आपला फायनल रिव्हिजन आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग. तर याप्रमाणे आपलं टार्गेट 3 दिवसाचं करा. गुण मिळवण्यासाठी आपल्याला पेपर 1 किंवा 2मध्ये आपलं लक्ष पाहिजे की बालमानसशास्त्र, भाषा, परिसर अभ्यास,
मजबूत करा. गणितातल्या जास्त चुका टाळा. जेवढे प्रश्न येत असतील गणितातले तेवढेच सोडवा. जास्तीत जास्त अचूक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. हे उद्दिष्ट ठेवा. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याच्यामुळे आपण 100% प्रश्न अटॅम्प्ट शेवटच्या मिनिटापर्यंत करणार, हे उद्दिष्ट ठेवा. आत्मविश्वास शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण टिकून ठेवा, शेवटच्या मिनिटापर्यंत टिकून ठेवा. निश्चितच आपल्याला यश मिळेल. शेवटचा संदेश आहे मित्रांनो, की TETमध्ये यश मिळवण्यासाठी शेवटचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतात. तुमचा अभ्यास झाला आहे, आता गरज आहे योग्य रिव्हिजन आणि योग्य रणनीतीची. शांत मनाने परीक्षा द्या. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा. तुमच्या TET परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. या 3 दिवसाच्या रिव्हिजन प्लॅनने आपण जर गेला तर 100% आपल्याला यश मिळेल. आपल्याला मनापासून शुभेच्छा. पुढील 2 दिवसांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अजून काही टिप्स मी आपल्याला देणार आहे. ती व्हिडिओ आपण पहा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांना शेअर करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.